टोल वसुली बंद झाली पाहिजे, जनआक्रोश समितीचा विरोध. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट असताना 15 मे पासून अचानक खारपाडा टोलनाका सुरू करण्यात आला असून याबाबत स्थानिक ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता सरसकट टोल वसुली सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मागील 16 वर्षांपासून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या शेकडो अपघातांमध्ये हजारो प्रवाशांच्या मृत्यूस कारण ठरलेल्या महामार्गावर तोडमुक्ती याकरिता जनआक्रोश समितीने जोरदार विरोध केला. याबाबत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे समन्वयक तथा रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी समस्त कोकणवासियांसह कोकणातील लोकप्रतिनिधींना आवाहन करून पश्चिम महाराष्ट्रात टोल माफी होत असेल तर खारघरच्या टोलनाक्यावर खासगी वाहनांना टोलमुक्ती मिळत असेल तर 16 वर्ष कोकणवासियांच्या जीवाशी खेळणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोलमुक्ती दिली पाहिजे. यासाठी समस्त कोकणवासियांनी एकत्रित येऊन खारपाडा येथील टोल नाक्यावर खासगी चर्चा की वाहनास एका फेरीस 95 रुपये, छोट्या मालवाहू गाडीचे 155 तर अवजड 355 ते 510 पर्यंत टोल वसुली करण्यात येणार असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळसपे ते इंदापूर दरम्यानच्या 84 किलोमीटर महामार्गाचे रुंदीकरण आजही पूर्ण झालेले नसून आजमितीसही या महामार्गाची दुरावस्था आहे. या महामार्ग शेजारी असलेल्या गावांना अप्रोच रोड, सर्व्हिस रोड, ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालय यासह रुंदीकरणासाठी सुमारे 35,000 वृक्षांची कत्तल केल्यानंतर वृक्ष लागवड करण्याऐवजी टोल वसुलीच्या मागे का लागले आहेत असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय. सन 2009 ला सुरू झालेले रुंदीकरण 2014 ला पूर्ण होणार होते. सुरुवातीला या प्रकल्पाची किंमत 942 करोड होती. त्यानंतर 2014 पर्यंत हे काम पूर्ण न करता या प्रकल्पाची किंमत 1200 करोड वर गेली. या दरम्यान निकृष्ट काम व वेळेत पूर्ण न केल्याने महावीर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदारास सरकारने काळ्या यादीत टाकून त्याकडून चौपदरीकरणाचे काम काढून घेतले व पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांच्या JMIPL या कंपनीला देऊन अर्धवट राहिलेले महामार्गाचे काम जून 2016 रोजी पूर्ण करण्यात येईल असे शासनाकडून सांगण्यात आले. परंतु ही डेडलाईनही चुकली आणि केंद्रीय भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग पूर्णत्वाच्या अनेक डेडलाईन दिल्या, परंतु त्या कोणत्याही डेडलाईन पूर्ण न करता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कल्याण टोलवेज या ठेकेदाराला टोल वसुलीचे काम दिले असल्याचे समजत आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडच्या राजधानीकडे जाणारा रस्ता जर असा असेल तर या राज्यकर्त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत, पण त्या का वाटत नाही ते तुम्ही पत्रकारांनी विचारा. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय ना, तुम्हाला आम्ही उलट प्रश्न विचारतो की तुम्ही हा प्रश्न विचारा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडच्या राजधानीकडे जाणारा रस्ता जर असा असेल तर कुठल्या राजकारण्यांना या इथल्या संपूर्ण आमदार खासदारांना का लाजा वाटत नाही? लाजा वाटल्या पाहिजे, पण वाटत नाहीत कारण ते निर्लज्ज आहेत. आणि अजून दुसरा प्रश्न म्हणजे ज्या वेळेला ब्रिटिशांनी हा रस्ता केला, पहिला रस्ता हा जो झाला डांबरीकरण झाला तो कुणी बनवला? ब्रिटिशांनी बनवला. त्यांनी बनवलेले कित्येक पूल आता आपले एक्सपायर झालेले आहेत, तरीसुद्धा ते संगमेश्वरचा ब्रिज सुरू आहे आणि तिथे आम्ही आंदोलन केलं तर आमच्यावरती केसेस होतात. आम्ही काय बोललो? तो एक्सपायर झालेला ब्रिज आहे कायद्याने, त्याच्यावरून वाहतूक करणं हे लोकांसाठी हानिकारक आहे, त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो, म्हणून त्या ब्रिजवरती आम्ही उभे राहिलो. तर आम्ही गुन्हेगार आणि तो ब्रिज चालू ठेवणारे अधिकारी हे बेछूट फिरतायत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल का नाही केले? हा प्रश्न कोण विचारणार? आणि कधी पत्रकार तुम्ही विचारणार आहात? जाऊन विचारा त्या अधिकाऱ्यांना. हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे खरी अर्थाने. आणि ब्रिटिशांनी एवढा मोठा रस्ता पूर्ण केला, कुठला टोल लावलेला हो? कुठला टोल लावलेला ब्रिटिशांनी? मग हे आमचं लोकशाहीचं लोकांचं राज्य असताना हा टोल आमच्यावरती का लादला जातोय? हा आमचा छाती टोकून सरकारला प्रश्न आहे. हा जनआक्रोश आहे. इथे संख्या नाही, इथे आमची वैचारिक मानसिकता गरजेची आहे. जर ब्रिटिश सरकार तुम्ही बाहेरचे होते म्हणून म्हणत होतात, ते गोरे होते, तर तुम्ही काळे इंग्रज यांच्यापेक्षाही घातक आहात. त्यांनी का टोल लादला नाही? याचा हा प्रश्न पत्रकारांनी विचारा. हा प्रश्न पत्रकारांनी विचारा, NHI ला विचारा, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना विचारा आणि सामान्य गडकरी साहेबांना विचारा. त्यांची आज डेडलाईन संपलेली आहे. याच्याबद्दल आम्ही पोलीस प्रशासनाला विचारतो, तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल कराल का? 2023 पासून आमचे पत्रक दाखवा. आमच्याकडे पत्रक आहेत, दरवेळेला खोट्या डेडलाईन देतात, मग आम्हाला फसवतात कोकणकरांना. मग याच्याबद्दल तुम्ही गडकरी साहेबांवरती गुन्हे दाखल कराल का? आमच्या संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि इथल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना हा प्रश्न आहे. म्हणजे आम्ही जेव्हा आंदोलन करतो आमच्या हक्कासाठी, न्यायासाठी, तेव्हा आम्ही गुन्हेगार. जो ब्रिज एक्सपायर झाला त्यावरून वाहतूक थांबवा म्हणून आम्ही त्या ब्रिजवरती उभे राहतो, तर आम्ही गुन्हेगार, आमच्यावरती केसेस होतात. मग सामान्य माणसाने करायचं काय?
जीव देवा आमचा इथे आम्ही जाऊन, तेव्हा तुम्हाला कळेल सामान्य माणूस काय येते आणि आमच्या भावना काय आहेत ते. तीव्र आंदोलन म्हणजे काय इच्छा आहे तुमची? आम्ही हा टोळ फोडावा आणि आमच्या अंगावरती केसेस घ्याव्या? तुम्ही झोपलेले आहात ना, म्हणून आज आम्हाला इथे आमरण उपोषणाला बसायला लागलं. 3 दिवस आमरण उपोषण करून ही जी ताकद आहे ना, ती आता अण्णा साबळेंसारखी जी लोक आलेली होती ना त्यांच्यामुळे आहे. त्यांनी जीवन घालवलं आमच्या माणगावला. एसटी थांबण्यासाठी त्यांना आंदोलन करावं लागलं, एसटी आगार होण्यासाठी आंदोलन करायला लागलं. चांगला रस्ता व्हावा, या रस्त्यासाठी पहिली भांडणारी संघटना आम्ही पत्रकारांनी केलं असेल. आम्ही 2023 पासून तुम्ही बघत असाल रस्त्याची परिस्थिती काय आहे. सतत पाहणी करतोय. आम्ही आमचे प्रश्न मांडत नाहीत, आम्ही सांगतोय आम्ही काय केलंय ते, आणि सतत पाठपुरावा मंत्रालयापर्यंत करतोय. हा प्रश्न प्रत्येक, आपण पत्रकार म्हणला तरी आपण सामान्य सगळेजण नागरिक आहोत. आपण आपल्या परीने प्रयत्न करणं आपलं काम आहे. पण हे प्रश्न विचारा.